सुद्धा हात उभरकीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचा पैलवान आता परिषदेच्या अशा कुस्तीला प्रारंभ होतोय. आकड्यावरती प्रारंभ होतोय. या जोडा संस्थांच्या वतीने आकड्यावर कन्स्ट्रक्शन मदत केली. सगळ्या देणगीदारांना मनापासून धन्यवाद देतो. टाळ्या वाजवा. पैलवान मनापासून धन्यवाद. हो, दोघांचं वजन फार आहे. बसणाऱ्यांनी जीव आहे. विलियम्स पैलवान फ्रान्सचा फ्रान्स विरुद्ध भारत अशी लढत या अवसरीगावच्या पवित्र मातीमध्ये. मंजिल उड़ी को मिलते जिनके सपनों में जान होती है, इस पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, उससे बुलंद असले पाहिजे. जीवन एक संघर्ष आहे. ओळख लगता सरमाला पावसात आले कोणी, कपडे होते करदंडलेले केसावरती पाणी, क्षणभर वाचला नंतर वाचला बोलावरती पाहून, गंगामाई धावत आली गेली घंट्यात राहून. माहेरवाशी पावलीसारखी चार भिंतीत रचले, मोकळ्याची जाईल कशी भाग्य मात्र वाचले. चूल विजली भिंत कसली होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पपण्यामध्ये पाणी मात्र ठेवले. तारबनीला घेऊन संघर्ष आता लढतो आहे, फडकी भिंत बांधतो आहे, चिकलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जातात हसत हसत उठला. पैसे नको सर मला, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, आणि पाठीवरती हात ठेवून नुसतं मला लढ म्हणा. आंबेगाव तालुक्याचा कुस्तीनिर्धक अक्षय बळोक भीमाशंकराचं जगत बसलेलं चिंचोली माझं छोटस गाव आहे. गुरुवारी शंकरांना पुजारीच्या विचारांनी प्रेरित होऊन माझ्यासारखे अनेक कुस्तीनिर्धक मुक्ती कुस्ती बोलती काढण्याचं काम या ठिकाणी करत आहे. हार जितेची पर्वा न करता लागणारा पैलवान आशिष हुड्डा, छत्रसाल अखाडा दिल्ली. वाटत नाही का आपल्या घरात एक असला पोरगा तयार व्हावा. काय त्याच्या मांड्या, काय त्या पोराच्या मांड्या, आपल्या पोराच्या मांड्या, कोळवाच्या दांड्या. का जगावं माणसानं हो, का जगावं, कशासाठी जगावं. वाटत नाही का आपल्या घरात एक असलं तयार व्हावं. जमीन घेतली 100 एकर, बंगला बांधला 100 लाखाचा, सोनं केलं 100 तोळं, आणि पोरग तेवढं बाटली करायला झाले खुलं. का जगावं आणि कशासाठी जगावं माणसानं. मंडळी, जो माणूस कुस्तीसाठी बक्षीस देतो, जो माणूस पैलवानसाठी बक्षीस देतो, तो फार मोकळ्या मनानं देत असतोय. घरात अन्न असते, देवारात अन्न असते, देवारातल्या अन्नाला महाप्रसाद म्हणतात. घरात पाणी असते, देवारात पाणी असते, देवारातल्या पाण्याला तीर्थ म्हणतात. गुळ आणि शेंगदाणे एकत्र केले त्याचा महाप्रसाद बनत असतोय, आणि ते शेंगदाणे जर दारू सोबत खाले तर त्याचा चकनाही बनत असतोय. मग तुम्ही ठरवा कशा सोबत खायचे शेंगदाणे. वा, विलियम्स पैलवान आशिष हुड्डा, कुस्ती करनी पडेगी पैलवान, कुस्ती छुटेगी नाही. डोळे कुस्तीकडे लावा आणि कान निवेदाकडे ठेवा. अरे तरुणांनो, वाईट परिस्थितीमध्ये घसरून ठेवू नका तुमचा पाय. दारू पिऊन तुम्हाला मिळतं तरी काय. रात्री अपराधी भेटली एखादी तरुणी तर मानातील आपली माय, आणि तेव्हाच घडेल कलियुगातला छत्रपती शिवराय. कल्याणच्या सुभेदाराची सून नजरामुळे आली असता तिला म्हाता म्हणता येत नाही. एकला लावडी सम्राटीने सांगितलं 16 वरीस फार धोक्याचं असते म्हणजे. नवरा विनप्रीत हो, एकरीपटू बसण्याचा प्रयत्न विलियम्स पैलवानचा. ज्या आईची खूप शिलवान असते तिच्या पोटी कर्तृत्ववान मुलं जन्माला येतात, आणि कर्तृत्ववान पुरुषाच्या पोटी निम्याशी विद्वान मुलं जन्माला येत असतात. घुटणा ठेवलेला आहे आशिष हुड्डानं. मंडळी, असा घुटणा जर आपल्या मानेवरती ठेवला तर काय होईल नुसतं इमॅजिन करा. हो 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 हो. आणि पंचाचा निर्णयानुसार आशिष हुड्डा, छत्रसाल अखाडा दिल्ली महावाणी सत्पाल सिंग यांचा पट्टा लढायला सुरुवात केली. छत्रपती पुरस्काराचे मानकरी गोविंदाच्या पवार तिथे पंचायत मैदानी कुस्ती त्याची झाली होती. या भागात दोन्ही भुजा टेकल्याशिवाय कुस्ती प्रेक्षकग्राह्य ठरते नाही, म्हणून प्रेक्षकांच्या आग्रह खातीर पुन्हा कुस्ती आकड्यावरती लागली. फार मोठी पंचायत, बाहेरून कोणी बोलू नका. आपल्या गावासाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पैलवान उपलब्ध करून देतात. रोज कुस्ती क्षेत्रामध्ये आहे माणूस. ओहो, शाबास. समोर आशिष हुड्डा, भारत विरुद्ध फ्रान्स, दोन देशांमध्ये कडा मुकाबला अवसरीगावच्या पवित्र मातीमध्ये. तुफानों में तारों का घर नहीं बनता, रोने से बिगड़ा हुआ मकरंद नहीं बनता. इस दुनिया में जीतने का हौसला रखो. एक हार से कोई फकीर नहीं बनता और जीत से कोई सिकंदर नहीं बनता. एक स्टार पैलवान, भारत देशाच्या कुस्तीचा अभ्यास असलेला एक स्टार पैलवान आशिष हुड्डा आखाड्यावरती लढतोय. एक तुफानी कुस्ती सुरू आहे. काळ भैरवनाथ केसरी किताबाचा मानकरी कोण होणार याचा फैसला याच देही याच डोळा. गणेशाची सिद्धी, चढाक्याची बुद्धी म्हणजे पैलवान, शारदेचं ज्ञान आणि करण्याचं दान म्हणजे पैलवान.
भीष्माचं वचन आणि रामाची मर्यादा म्हणजे पैलवान. माझ्या वीर हनुमंताची ताकद म्हणजे पैलवान. काय दम असेल हो दोघांमध्ये. चलिए विल्यम्स पैलवान कुस्तीचे बऱ्याच जणांना वाटला फ्रान्स वरून आलाय, बळीचा बकरा दिसतोय, लगेच पडून घे. तो पैलवान तसा नव्हे, हे 24 कॅरेट सोनं आहे. विल्यम्स पैलवान आणि आशिष हुड्डा ही खट्ट आणि काटा कुस्ती आहे. दम आणि खसाचा अंदाज या पैलवानचा महाराष्ट्रात आला नाही, असा आशिष हुड्डा. त्याच्यात सबको न्याय मिळताय. तात्याचा दरबार जरा कडवा आहे. कुस्त्या खट्ट आणि कुस्ती करणे पुढे गे. आशिष हुड्डा कुस्ती कीजिए पैलवान. आखी ओली झाल्या ती गाळ झालाय त्यांचा. मारेगा जोर तो बनेगा मोर. मग अशी घटना ठेवला होता. विल्यम्स पैलवानं कब्जा घेतलेला आहे तिथं. आशिष हुड्डाचा जबरदस्त कुस्ती सुरू आहे. बाप रे बाप. ओहो, पुन्हा घटना ठेवण्याचा प्रयत्न आहे. हे पैलवानानं सुजानं जवळजवळ 130 किलो बोजा मानेवरती बसलाय तिथं. असाच घटना जर आपल्या मानेवरती ठेवलं तर काय होईल. प्रयत्न कोणी करू नका, फक्त इमॅजिन करा काय होईल. हे पैलवानानं सुजानं कुस्ती अखंड तपश्चर्या आहे. बदमा 1500 रुपये किलो झाल्यात. गावठी तूप 1200 रुपये किलो आहे. एक चांगला पैलवान घडवायला 1 लाख रुपये महिन्याला खर्च आहे. आई तुझं लेकरू वेडे चोकरू रानाचं फिरते, रस्ता चुकले, सांग मी काही करू. आईच्या जीवामध्ये फार मोठी ताकद असते. हो हो आणि केले चुकाने झालं. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.